भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। मी मरेन किंवा जगेन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच म्हणेन। मी माझ्या कर्माने चुकले याची मला क्षमा द्या। बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाहिजे असे मी सत्य वचन देते। याला जीवनात कधी विसरणार नाही। नमस्कार सर। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक 90 हवन आमच्याच निवासस्थानी पार पडले आहे। त्यानिमित्ताने एका भगवंताची चर्चासत्र सुरू आहे। या चर्चासत्रामध्ये स्वयं सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता महान भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच बाबांना वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षीरसागर काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मार्गदर्शक तसेच खेडाऊ काकाजी उपस्थित आहे, त्यांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाला संचालन म्हणून लाभलेले चन्नी काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच उपस्थित आदरणीय सर्व मंच यांना माझा नमस्कार। तसेच उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। आमच्या मार्गात येण्याचे कारण असे आहे की मी पहिले अनेकांचीच मुलगी होती। लग्न झाल्यानंतर माझ्या सासू सासरे 2017ला आमचं लग्न झालं आणि 2019 मध्ये माझे सासू सासरे मार्गामध्ये आले। त्यानंतर म्हणजे माझ्या सासूबाईला रक्ताच्या उलट्या होत होत्या, त्याच्यामुळे त्यांनी मार्ग स्वीकारला होता। मार्ग स्वीकारून त्यांना अनेक उपचार केले, डॉक्टरी उपचार केले, पण त्यांनी आराम पडत नव्हता। मग पिपळा या गावी ते राहत असल्यामुळे तिथे गबाले काकाजी आहेत मार्गदर्शक, त्यांच्याकडे तीर्थ घेतले आणि त्या तीर्थांनी यांना उलट्यामध्ये आराम पडत गेला। त्यामुळे सासू सासऱ्यांनी निर्णय घेतला की आपण मार्गामध्ये जायचं। 2019ला ते मार्गात आले। त्यानंतर त्यांना आराम मिळत गेला। नंतर कालांतराने 2019ला नोव्हेंबर महिन्यामध्ये मला मुलगी झाली। तर मुलगीला 1, 2, 15 महिनेपर्यंत आम्ही बघितलं आणि मला ज्या वेळेला ड्युटी लागली त्यावेळेला माझ्या मुलीला बघण्यासाठी माझ्या सासूबाई आमच्याकडे आल्या। त्यावेळेला त्या आमच्याकडे राहत असताना एक अगरबत्ती आपल्या रूममध्ये लावायच्या, पण आम्ही अनेकात होतो। तर अनेकात असल्यामुळे त्यांनी जे अगरबत्ती लावले त्याचा परिणाम होत नव्हता। त्यांची प्रकृती परत बिघडली होती। मग काहून असं होत आहे म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरी इलाज केले, पण आराम मिळेना। मग त्यानंतर त्यांचं आईचं म्हणणं पडलं की मी गावाला जाते आणि परत कार्य सुरू करते, मग मला आराम मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं। मग त्या गावी गेल्या आणि 7 दिवसाचे कार्य घेतले। तेव्हा कच्चीत होते। कार्य घेतल्यानंतर त्यांना आराम मिळाला। 7 दिवस त्या तिकडे राहिल्या। तेव्हा मग माझ्या आई इकडे मुलगी बघायला आले होते आणि नुकतीच ड्युटी लागल्यामुळे 1 वर्षापर्यंत मला कोणत्याही सुट्ट्या मिळत नव्हत्या। त्याच्यामुळे माझ्या आई मुलीकडे बघायला होती आणि सासूबाई गावाला गेल्या होत्या। पोळ्याच्या
पोळ्याच्या दरम्यान त्या गावावरून आल्या. नंतर परत इथे पुन्हा तब्येत प्रकृती तशीच खालावची. मग हे काय वारंवार तसंच होत आहे. मग आम्ही दोघांनी पण निर्णय घेतला की आपला आता पोळा झाल्यानंतर आपण पण मार्गात जायचं. 21 सप्टेंबर 2021 या दिवशी आम्ही मार्ग घेण्याचे ठरवले आणि त्या दिवशी आम्ही धबाले काकाजींकडून नंबर घेतला आणि राऊत गुरुजींचा नंबर दिला. त्यांना फोन केला. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला साफसफाई करून सगळं करायला सांगितली आणि आम्ही मार्गामध्ये जुळलो. त्या दिवशी 3, 7, 11 असे कार्य करण्यासाठी त्यांनी दिले आणि आम्ही सतत कार्य करत गेलो. कालांतराने 2021 मध्येच एंडिंगला आम्ही इथे प्लॉट घेतला होता. कोरोनाचा सीझन सुरू झाला. कोरोनामध्ये मग घराचं बांधकाम थोडं थांबवावं लागलं कारण काही साहित्य मिळत नव्हतं. 2021च्या एंडिंगला मग घर बांधकामची सुरुवात केली आणि इथे घराची स्थापना केली. घर बांधकाम झाल्यानंतर जेव्हा आम्हाला एप्रिल 2022 मध्ये इकडे आलो तेव्हा राऊत गुरुजींनी हेडाव काकाजींकडून कार्य घेण्याचे सांगितले. नंतर मग आम्ही हेडाव काकाजी खरबीला राहत होते तेव्हा त्यांच्याकडे पती पत्नी सासूबाई आम्ही सगळे गेलो आणि सासरे पण. आणि त्यांच्याकडे जाऊन सांगितलं आम्ही कशासाठी मार्गात आलो होतो म्हणून. तर आई आणि बाबाजी हे दोघे होते पण आम्ही मार्गात नव्हतो. तर आम्ही काकाजींना सांगितलं. मग हेडाव काकाजीकडून आमचे कार्य सुरू झाले. तेव्हा माझी ड्युटी चालूच होती. नंतर काकाजी म्हणाले की आता काही दिवसानंतर 2 वर्ष होऊन राहिले जवळपास तुम्ही मार्गात आहे तर आता त्याग घेता का. तर काकाजी तेव्हा मला तिसरा महिना चालू होता. तर काकाजींना सांगितलं की आता तिसरा महिना चालू असल्यामुळे आम्हाला औषधोपचार करावा लागते आणि त्याग जर घेतला तर त्यामध्ये औषधोपचार आपण काही करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडं डिलेवरी झाल्याच्या नंतर त्याग घेऊ असं काकाजीला म्हटलं. मग काकाजींनी आणि माझ्या मिस्टरांनी म्हटलं की आम्हाला एक मुलगी आहे तर आम्हाला एक मुलगा हवा. तर काकाजी म्हणाले तुम्ही तत्वशब्द नियमांनी चला आणि आपल्या दोघांमध्ये एकता ठेवा. जो तत्वशब्द नियमांनी चालेल आणि दोघांमध्ये एकता राहील आणि परमेश्वराला वाटेल का तुम्हाला काय द्यायचं आहे जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळणारच आहे असे काकाजींचे शब्द होते. आणि काकाजींचे शब्द खरे ठरले. डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा माझी म्हणजे नॉर्मल सिच्युएशन होती आणि नॉर्मल असून आम्ही GMCला ॲडमिट झालो कारण माझी पहिली मुलगी GMCलाच झालेली होती. त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटकडेच वळलो. गव्हर्नमेंट ड्युटी आहे मला तर कोणाला वाटते की हे प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट का नाही केली. पण मला सिझेरियन करून घ्यायचं नव्हतं. नॉर्मल करून घ्यायचं होतं म्हणून आम्ही GMCला ॲडमिट झालो. माझी पहिली मुलगी तिथलीच असल्यामुळे. मग ॲडमिट झाल्याच्या नंतर तिथे नॉर्मलचीच कंडिशन होती. नंतर एक दिवस तिथे ॲडमिट झाल्याच्या नंतर तुरंत FHS लागणे कमी झाले. माझ्या मुलाचे फिटल हार्टबीट लागत नव्हते. मग त्यांनी थोडं फिटल हार्टबीट लागत नाही तर ते चलबिचल झाले डॉक्टर. आता काय करायचं. मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला सिझेरियन करावं लागेल. म्हणलं आतापर्यंत नॉर्मलची सिच्युएशन होती आणि आता अचानक काय सिझर करायचं आहे. तर म्हणे बाळाची FHS लागत नाही आहे तर ताबडतोब आपल्याला सिझेरियन करावं लागेल. मी तयार नव्हती. मग माझे मिस्टर म्हणाले की सिच्युएशन आहे तर करावंच लागेल. मग त्यांची सही घेतली. तेव्हा सांगत होते की बाळाने संडास केल्यामुळे पोटामध्ये तर इन्फेक्शन झालं आहे, कफ झाला आहे, इन्फेक्शन झालं आहे छातीमध्ये. मग त्यामुळे आम्हाला सिझर करणे गरजेचं आहे पण शक्यता कमी असं त्यांना सांगितलं. मला त्याबद्दल काही माहिती नव्हतं. ॲडमिट केल्याच्या नंतर जेव्हा बाळ झालंय तेव्हा मला सगळं होश होता की बाळ झालं आहे म्हणून. पण त्या बाळाचा आवाज नाही आला रडण्याचा. मी सिझेरियन चालू असताना मी त्यांना विचारलं की बाळ रडत का नाही आहे. डॉक्टर म्हणाले
की शांत बस, बोलू नको, तुला त्रास होईल. बोलत कशाला आहे, सुमणी लागलेली आहे, तू बोलत कशाला. हात पकडून ठेवले, पाय पकडून ठेवले की, कोणी आहे का? नाही. म्हणजे मिसेस मला आवाज ऐकायचा असं म्हणत होती. पण त्यांनी तुरंत बाळाला ICU मध्ये नेले. मग नेत्यांनी बहुतेक मिस्टरांना सांगितलं की हे इमर्जन्सी आहे, ICU मध्ये त्याला नेलं. मला पण होश नव्हता. मग नंतर जेव्हा दुसऱ्या बेडवर नेलं तेव्हा मला सांगण्यात आलं की बाळ ICU मध्ये सेफ आहे. तर नंतर जेव्हा होश आला दुसऱ्या दिवशी 22 ऑक्टोबरला माझा मुलगा झाला आणि आमच्याकडे 24 ऑक्टोबरला त्याला देण्यात आलं. तर 24 ऑक्टोबरला दिल्यानंतरही त्याला फिलियाचे लक्षणं आढळले परत. मग फिलिया वाढत असताना त्याला लाईटमध्ये ठेवण्यात आलं. त्यामध्ये पण म्हणत होते की फिलिया याचा हाय आहे. तर तेव्हा घरी मग जेव्हा झाल्याच्या नंतर घरी सांगितले की विनंती करा आणि बाबाला योग मागा. तर सासू सासऱ्यांनी घरी विनंती केली आणि योग मागितला. त्यानंतर मग योग मागितल्यानंतर त्याचा फिलिया पण गायब झाला आणि त्याची ICU मध्ये होता त्याचे वेन्स पण क्लिअर झाल्या आणि त्याला सुखरूप श्वास पण घेता आला. ज्या मुलांनी पूर्ण छातीमध्ये इन्फेक्शन तयार झालं होतं, त्याची वाचण्याची शक्यता नव्हती, त्या मुलांनी श्वासही घेतला आणि आता 15 महिन्याचा सुखरूप आहे. आणि त्याला फिलिया पण हाय होता, तो फिलिया पण नष्ट झाला आणि तो फिलिया कुठे गायब झाला तेही कळत नाही. भगवंताची ही एवढी कृपा आहे. आणखी एक अनुभव आहे माझा स्वतःचा. मी एकदा ड्युटीवर जात असताना कॉटन मार्केटपर्यंत गेले आणि तिथे सिग्नल बंद झाल्यामुळे मी थांबले. अचानक काय झालं की सिग्नल सुरू झाला, मी गाडी काढत असतात दुसऱ्या व्यक्तीने सिग्नल बंद असून गाडी आडवी आणली. तिथे माझे ब्रेक नाही लागले आणि तिथे आडव्या गाडीला माझी गाडी टक्कर दिला आणि मी धाड दिसे पडले. तेव्हा माझ्या डोक्याला इथे खरचटलं थोडंसं आणि खरचटलं आणि हाताला पण खरचटलं होतं. पण गाडीला काहीच लागलं नव्हतं, त्याला काहीच खरंच आली नव्हती. गाडीचे पूर्ण टप्पर उडले होते, पूर्ण गाडीचं वरचं कवच निघून गेलं होतं. थोड्या वेळासाठी मला स्तब्ध झाली होती की बेशुद्ध आहे की नाही म्हणून. तर तेव्हा मग ट्रॅफिक पोलीस आले, त्यांनी मला उचलले आणि बाजूला केले. मी रडायला सुरुवात केली कारण लागलाच तसं होतं जोरामध्ये खूप डोक्याला. मग माझे मिस्टर ड्युटीवर जात होते, त्यांना पण मग मी फोन केला आणि म्हटलं माझं थोडा छोटासा ॲक्सिडेंट झाला. मग त्यांनी त्यांच्या ड्युटीवर जाणं सोडलं, म्हणजे जायचे विसरले आणि मला घ्यायसाठी आले. मी तिथे शांत थोडं बसली. माझा टिफिन जो होता, टिफिन बॅग पूर्ण फाटला होता आणि टिफिन पण बॅग पण आपली ते बॉटल पण असते ते पण बाहेर पडली होती. बॉटलही फुटली आणि टिफिनचा बॉक्सही फुटला आणि टप्पर गाडीचं पूर्ण उडून गेलं. त्या दिवशी दररोज हेल्मेट घालून जाते, पण त्या दिवशी मी हेल्मेट घातलेला नव्हता. पण मला ते भान नव्हतं की मी हेल्मेट घातलेला नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये मी हेल्मेट घातला तर मला डोक्याला काहीच लागलं नसतं, पण त्या दिवशी मी हेल्मेटच घातलेला नव्हता हे मला नंतर शांत झाल्यानंतर कळलं. डोक्याचा माळ इतका झाला. त्या दिवशी मी पण ड्युटीवर गेले, तेवढं लागलं तरी मी ड्युटीवर गेले आणि ड्युटीवर आल्यानंतर सायंकाळला तो त्रास वाढू लागला. येताना मग नॉर्मल दवाखाना राहते तिथे गेलो तर त्यांनी म्हटलं की डोक्याला थोडाफार मार आहे, धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यावं लागेल आणि डोक्यामध्ये थोडं पाणी झालं आहे, मार लागलेला आहे. तर मग त्यांनी औषधी वगैरे दिली. त्यांनी आराम वाटत होता पण दुखणं काही थांबत नव्हतं. मग भगवंताला विनंती केली आणि म्हटलं माझा याला आराम पडतो, माझे छोटे छोटे बाळ आहेत आणि मला डोक्याच्या याला आराम पडू द्या. तिथून 2 दिवसानंतर जिजामाता चौकमध्ये किंवा कुठे आपल्या तरोडी परिसरातच 9वे हवन होते. तिथे 9व्या हवनाला मी सुट्टी घेऊन प्रेझेंट राहिली आणि तिथे माझा हा अनुभव सांगितला. तिथे बाबाला विनंती केली की मी CT स्कॅन करणार आहोत कारण की डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये पाणी झालेलं आहे. तर मी माझे MRI CT स्कॅनचे जे रिपोर्ट आहे ते मला नॉर्मल आलेले पाहिजे. दुसऱ्या दिवशी आम्ही CT स्कॅन केलं आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. तिथून दुसऱ्या दिवशी मला आराम
रिप्समध्ये थोडा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. मग ते 7 दिवसानंतर छातीत खूप दुखायला लागलं होतं. अचानक दुखणं वाढलं. मग नंतर डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी म्हटलं तुम्हाला काही लागलं होते का किंवा पडले होते की काय? हो म्हटलं डॉक्टर, 2-3 दिवसापूर्वी मला ॲक्सिडेंट झाला होता छोटासा. मग त्यांनी म्हटले की तुमचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे तुम्ही एक साईडला पडल्या तर रिप्सला कालांतराने त्रास होतो, त्याच्यामुळे तो त्रास तुम्हाला होत आहे. मग काही टेन्शन घ्यायचं कारण नाही म्हणे, एक्सरे वगैरे काढा मग आपण बघू म्हणे. म्हणलं बाबाला आम्ही एक्सरे वगैरे काही काढत नाही, गोळ्या जे काही देत आहे त्यांनी आराम पडू दे बाबा. भगवंताची तीर्थ घेतले 3 दिवस आणि आराम पडू दे म्हणून विनंती केली. भगवंताने तो पण त्रास नाहीसा केला आणि मला कुठल्याच एक्सरे वगैरे काढायची गरज नाही भासली आणि त्या आराम तीर्थांनी आणि भगवंताच्या विनंती केल्याने मला आराम मिळत गेला. अशी भगवंताची कृपा आहे. सत्य, मर्यादा आणि प्रेमाने वागले तर आपल्याला भगवंत वेळोवेळी साथ देतो. भगवंत अदृश्य आहे, दिसत नाही, पण आपल्याला कधी कोणत्या प्रसंगात सपोर्ट करते हे आपल्याला माहीत पडत नाही. त्यामुळे भगवंत हा आपल्याला वेळोवेळी साथ देतो. एवढे बोलून मी माझे मार्गदर्शन शब्दाला विराम देतो. नमस्कार सर्वांना. माझ्या बोलण्या चालण्यात काही चूक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते, महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागते, उपस्थित मन सर्व सेवक सेविका सर्वांना मी माफी मागते. नमस्कार.